नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। लोणार तालुक्यातील भुमराळा गावात शेतकऱ्यांवर दुर्दैवी संकट कोसळलं आहे। तर 66 वर्षीय संतोष दिगंबर भोसले यांनी गट नंबर 101 मध्ये तब्बल 12 गुंठ्यावर क्लास कंपनीच्या मिरचीचं उत्तम रीतीने लागवड केलं होतं। परंतु 8 सप्टेंबरच्या रात्री अज्ञात व्यक्तीने या प्लॉटमधील सुमारे 650 मिरचीचे झाडे विळ्याच्या सहाय्याने जमिनीपासून 4 इंचावर कापून टाकली। त्यामुळे या घटनेत शेतकरी भोसले यांचे तब्बल 4 लाख रुपयाचं नुकसान झाले। आज सकाळी भोसले यांचा मुलगा प्लॉटमध्ये कामासाठी गेला असता संपूर्ण झाडे कापलेली पाहून तो अवाकच झाला। घटनेची माहिती मिळताच बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील, PSI परमेश्वर शिंदे आणि रवी बोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून विशेष म्हणजे या मिरचीच्या प्लॉटमध्ये दररोज 18 मजूर काम करत होते। परंतु झाडे कापून टाकल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळलं असलं तरी या प्रकारामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। तर पोलीस पुढील तपास करत आहेत। शेतकऱ्यांचे श्रम, मेहनत आणि लाखो रुपयाचं गुंतवणूक वाया घालणाऱ्या या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे घटनेविरुद्ध आणि लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे। सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी व्हावी आणि हुकुमशाही यंत्रणा बळकट व्हावी हाच कुटीत हेतू या विधेयकांचा साधला जाणार आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने आज नांदेडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला असून सरकारने तातडीने हे विधेयक मागे घ्यावी अशी मागणी जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने आमच्या घटक पक्षाच्या वतीने आज जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही माननीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने केलेली आहेत। आणि त्याचबरोबर तिथून आता माननीय जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आणि आमच्या सर्व आघाडीच्या वतीने सर्वच पक्षाचे प्रमुख, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे असतील किंवा काँग्रेस पक्षाचे असतील, त्याचबरोबर शेका पक्षाचे असतील, कम्युनिस्ट पार्टीचे असतील, सर्वच घटक पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आणि सर्व निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे। आणि याचबरोबर 2 तारखेला या संदर्भामध्ये एक मोठा मोर्चा काढण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे। माननीय खासदार जेव्हा दिल्लीहून येतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि शिवसेनेचे खासदार नागेश पाटील, काळगे साहेब तिन्ही खासदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक व्यापक बैठक घेऊन आम्ही 2 तारखेचा भव्य मोर्चा काढून निषेध अजून व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व जमणार आहोत। आज जो अपना महाराष्ट्र सरकार ने जो 2024 में जन सुरक्षा कायदा जो लाया गया, विधेयक लाया गया, उसके विरुद्ध में आज महाविकास आघाड़ी की ओर से आज धरने आंदोलन बाबा साहब अम्बेडकर के सामने आंदोलन किया गया। उसमें सभी महाविकास आघाड़ी के नेता उसमें शामिल हुए। जबकि जन सुरक्षा कायदा जो लाया गया कह रहे हैं कि ये पब्लिक के हित में, जबकि पब्लिक के हित के खिलाफ है। जिसको जैसा कि बाबा साहब ने जो अम्बेडकर ने जो कायदे में राइट दिए गए कि आंदोलन करने का, और जिस तरह से 70 साल कांग्रेस ने जो ये कायदा लाई नहीं, इनको आज ये कायदा लाने की जरूरत क्या पड़ी। ये कायदा इसलिए लाया गया है कि जिस तरह से लोगों का जो आंदोलन करना नहीं करना, ये करने के लिए ये कायदा खिलाफ लाया गया है। इसलिए ये जन सुरक्षा कायदे के खिलाफ आज महाविकास आघाडी के वतीने सगळे पक्षाचे नेते लोक सामील होऊन याचा निषेध केलेला आहे, याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे। सर, भारत जोडो यात्रामध्ये अर्बन नक्षलिस्ट होते असा भाजपाकडून आरोप केला जातो। नाही, विधेयक आणण्याचा उद्देश यायचीच आहे भाजपचा की हे विधेयक त्यासाठी आणलेलं आहे। जबकि काँग्रेसने 70 साल राज केलेली आहे, त्याच्यामध्ये हे विधेयक आणलेला नाही होता। आज का गरज पडली हे विधेयक आणायची, याचा उद्देश यहीच आहे की जो लोकशाहीला संपन्न कार्यक्रम ये भाजप का है कि लोकशाही के अधिकारला तो भी गदा आणायचे और त्याला काम करू द्यायचे नाही, विरोध करायचा नाही, याच्यासाठी हे कायदा आणलेला आहे। याच्यासाठी या कायद्याचा आम्ही महाविकास आघाडी के वतीने
याचा विरोध केलेला आहे। अगर हे कायदा रद्द केला नाही याचा त्वरित आंदोलन आम्ही 2 तारीखला करणार आहे। जनसुरक्षा विधेयक हे भाजपचं सरकार अनुचित आहे। जनसुरक्षा विधेयक किती घातक आहे हे ठरवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आज निदर्शने केली आणि विसर्गामध्ये असं ठरलं की सर्व समाजातील घटकांना कळायला पाहिजे की जनसुरक्षा विधेयक नाव तर जनसुरक्षा, जनतेच्या सुरक्षेसाठी हे विधेयक नाही, हे विधेयक त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये मिटिंग दिली, आंदोलन केलं तरी हे आम्हाला जेलमध्ये घालण्याचा आणि एक दडपशाहीचा हा प्रकार आहे। त्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण आंदोलन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये 8-15 दिवसामध्ये नांदेडमध्ये जवळपास 20-25,000 लोकांचा मोर्चा या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये काढणार आहोत। थँक्यू। राइट दिया गया, उसके आधार पे हमको राइट आंदोलन करने का अधिकार है, हर चीज करने का अधिकार हमको दिया गया। उसके बाद ये जन सुरक्षा कायदा जनता के हित में महाविकास आघाडीचा रद्द करा जनसुरक्षा विधेयक रद्द करा। या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने धर्मनिरपेक्षता मान्य नाही, समाजवादी समाज रचना मान्य नाही, वंदे भारत भी नहीं बोले तो यांना एका धर्माचं आणि त्यात विकृती असलेल्या अधिकृत काम करते नियमां तर येणारा काळ तुमच्या माझ्यासाठी सर्वांसाठी। आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जर विद्यार्थी त्यांच्या कुठल्या हक्कासाठी आंदोलन करत असतील, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचा जय हिंद, जय भीम, जय भारत। काटेनगर हाय पॉवर लाईन समस्येची बातमी न्यूज मराठी 24/7ने मागील आठवड्यात प्रसारित केली होती आणि याच बातमीच्या प्रभावामुळे लोणार तालुक्यातील काटेनगर वस्तीवरील 40 वर्षाची हाय पॉवर लाईन समस्या अखेर सुटली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांच्या इशाऱ्यानंतर महावितरण कंपनीने केवळ 3 दिवसात 11 केव्ही लाईनचे स्थलांतर केले। या लाईनमुळे याआधी 2 नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर तिसऱ्यांदा मोठा अपघात थोडक्यात टाळल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं। लाईन स्थलांतरित झाल्यामुळे नगरवासियांनी डॉक्टर गोपाल बछिरे, माजी नगर परिषद सदस्य शैलेश सावजी आणि शहर प्रमुख गजानन जाधव यांचा जाहीर सत्कार केला। यावेळी काँग्रेस नेते प्रकाश धुमाळ, माजी नगरसेवक नितीन शिंदे, तानाजी मापारी, अंबादास शिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नितीन शिंदे यांनी केलं, तर आभार अंबादास शिंगळे यांनी मानले। तर नागरिकांच्या सुरक्षेला धोकादायक ठरणारी 40 वर्षाची समस्या सुटल्याने नगरवासियांमध्ये आता दिलासा व्यक्त होत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। महायुती सरकारने पारित केलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात बीडमध्ये महाविकास आघाडी आक्रमक झाली असून बीडच्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर यावेळी मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 घटनाविरोधी आणि लोकशाहीसाठी बाधक विधेयक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे। सध्याच्या सरकारने हे जनसुरक्षा विधेयक सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी आणि हुकुमशाही व्यवस्था मजबूत करण्यात आणले आहे। तसेच सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना अटक करून दडपशाही आणि बळाचा वापर करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे, अशा प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे आंदोलक पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। जालना खामगाव रेल्वे मार्गासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येकी 50% निधीचा तरतूद केली आहे। मात्र नीती आयोगाकडून तरतूद केलेली निधी अजूनही मिळालेला नसल्याने या रेल्वे मार्गाचं काम रखडल्याचा आरोप करत आज जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने जालना शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते। सकाळपासूनच दुपारी 12 वाजेपर्यंत पुकारण्यात आलेल्या या बंदला व्यापाऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय।
त्यानंतर मात्र दुकानं उघडण्यात आली। हा बंद यशस्वी केल्यानंतर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येऊन निधीची मागणी करण्यात आली। या ठिकाणी जालना बंद पुकारलेला आहे। काय मागणी होती आणि तुम्ही आता 9 ते 12 बंद केले आणि आता तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या। हमारी मांग बहुत पुरानी है, जालना से खामगांव रेलवे होना चाहिए। इससे हमारे व्यापारी भाइयों का बहुत ज्यादा फायदा होने वाला है। वही दृष्टिकोण सामने रखते हुए ये हमारी जालना खामगांव की लाइन पिछड़ती जा रही है, इसके ऊपर ज्यादा ख्याल नहीं हो रहा है। जालना जलगांव हो गया, वंदे मातरम आ गई, शताब्दी आ गई, लेकिन ये गाड़ी के ऊपर अभी हमारा ख्याल नहीं जा रहा है। हमारे नेता राव साहब जी दानवे, इनके प्रयत्नों से महाराष्ट्र गवर्नमेंट से 50% की मंजूरी मिल गई है, केंद्र से 50% की मंजूरी मिल गई है, लेकिन ये नीति आयोग से पैसे रिलीज नहीं हो रहे हैं। इसीलिए ये हमारा आंदोलन कि ये नीति आयोग से पैसे रिलीज हो और हमारा जालना खामगांव निश्चित तौर पे रेल पटरी के द्वारा जुड़ जाए और हमारे व्यापारी भाइयों का बहुत फायदा हो। जालना बीड़ भी हमारे को करना है और जालना जलगांव के लिए भी अगर कुछ अड़चने आ रही है उसके लिए भी हमारे को प्रयत्न करना है। अभी कुछ मालूमात हुई है कि जालना जलगांव का रेलवे लाइन में कुछ लोगों अड़चन ला रहे हैं, उसके लिए भी हमारी समिति रेलवे संघर्ष समिति प्रयत्नशील है और करेंगी। और जालना बीड़ के लिए भी हमारे किस्मत से पंकजा ताई मुंडे अभी पालक मंत्री है, उनके शुभ हस्ते ये उद्घाटन हो जाए। जालना बीड़ बहुत अच्छा है, जालना बीड़ होने से पूरे हिंदुस्तान के लोगों को संपर्क में आ जाएंगे। इसलिए जालना बीड़ का भी हमारा प्रस्ताव है, उसके लिए भी हमारा लड़ाई चालू है। हमारे जालना बंद के लिए सभी एसोसिएशन ने बहुत ज्यादा समर्थन दिया है और प्रत्यक्ष रूप में यहाँ आकर भी दोनों शब्द बोले हैं, मैं उनका भी शुक्रगुजार हूँ। हमारे जालना वासियों का आज मुझे इतना समर्थन मिलेगा ये अनुभव नहीं था, लेकिन सभी तरफ से यही कह रहा है कि जालना इधर भी बंद है, पुराना जालना बंद है, नया मुंडा बंद है, पुराना मुंडा बंद है, नया बाजार बंद है, किराना मर्चेंट बंद है, कटलेरी मर्चेंट बंद है, ये सराफा बंद है। ये कभी हमने सोचे नहीं थे। ये समर्थन मिलने से हमारी ताकत बढ़ गई है और हम आप सबके सहयोग से ये जालना खामगांव प्रस्ताव निश्चित लाइन पे लाएंगे, काम चालू कराएंगे। जालना जिले के अधिकारी को निवेदन यही देना है कि आप कृपया अश्विनी जी को, रेल मंत्री को ये संदेशा पहुंचाओ कि जालने में इतना बड़ा जन आंदोलन हुआ है, उसके लिए आप भी मदद करिए। आंदोलन किया गया है किस प्रकार का आंदोलन आज जालना में? यहाँ किस प्रकार का आंदोलन बोले तो एकदम शांतता से हुआ है। 3 घंटे 9 से 12 आंदोलन हुआ हमारा। यहाँ कोई भी किसी के जबरदस्ती नहीं किए कि भाई दुकान बंद करो, स्वमूर्ति से लोगों ने दुकान बंद किए है और यहाँ इतना बड़ा कम से कम 500 लोग यहाँ खड़े रहे। ये हमारे लिए बहुत भाग्य की बात है और ये हमारे लिए पाठबल है कि हम और आगे बढ़ सकते हैं। क्या नाम आपका? मेरा नाम सुभाष चंद्र देवीदान, रेलवे संघर्ष समिति का अध्यक्ष हूँ और मैं सबसे पहले सभी दुकान वालों का, सभी व्यापारी भाइयों का, हमालों का बहुत शुक्रगुजार हूँ कि जो आपने मेरे लिए त्याग करे, हमारे जालना रेलवे संघर्ष के लिए त्याग करे। और 9 से 12 2-4 लोगों तो ये बोले कि भाई आप मुझे फोन करो, 12:30 बज जाए तो भी हम ऐसे बंद करने को तैयार है। यहाँ के लोगों को रोजगार को होगा, सिर्फ 2 घंटे बंद रखने का आह्वान आपसे किया जा रहा है। हम लोग सोते रहे हमारे जालना से क्या क्या गया। आप जालना से पुलिस स्टेशन चला गया, रेलवे पुलिस स्टेशन, हमारे जालना से रेलवे का दवाखाना जा चुका, रेलवे का बहुत बड़ा डिपार्टमेंट लोगों जाती थी। अगर जालना रेलवे विकास कर रहा है तो 2 घंटे 3 घंटे की कुर्बानी आपको देना है। जो सारे लाजा हेयर कटिंग सैलून
दोनों हेयर कटिंग सलून। अनिल भाई, तो दुकान बंद करके मेरे साथ में आना है आपको। कुर्बानी नहीं देंगे तो आगे नुकसान बहुत बड़े होंगे आपके, क्योंकि जालना के सभी व्यापारी बड़े बड़े लोग जो इस काम में लगे हैं। अगर रेलवे स्टेशन खुला रहेगा तो जालना सब लोग बोलेंगे कि वो रेलवे के लिए कर रहे हैं, रेलवे स्टेशन खुला है। अनिल भाई, मातृ छाया इन लोगों से मेरी विनती है कि 2 घंटे का बंद रखें और मामा चौक पर आप टोपी और टोपी डांगे मैडम टोपी पड़ेगी तुमची टोपी और टोपी ठो ओ डांगे मैडम इकडे बघा ओ डांगे मैडम अरे भैया बैंड देखू इकडे इकडे बघा सगळे इकडे बघा झालं टोपी और टोपी थोडा असं सारखा हा तिकडे बघा संघर्ष समितीचा जालना कामगाव होत कशी नाही जालना कामगाव होत कशी नाही जालना वासियों का नारा है एक ही गांव होगा 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 चलो हमारे महिला आघाड़ी के अनया अग्रवाल मैडम जी आए, उनका स्वागत। साथ ही शीतलताई तनपुरे जी हमारे दोनों हमारे पुराने सहकारी हैं और आज वो आए हैं, उनका अभिनंदन। फिजिबल रहेगी और औरंगाबाद से कैसी अनफिजिबल रहेगी, क्योंकि जालना में 200 एकड़ जमीन है, मैंने बोला क्या कर दिए, तो उसके बाद फिर उनको मैं बार बार फॉलो करता। महाराष्ट्र सरकारच्या अन्यायकारक महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे घटनाविरोधी आणि लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे आहे। या विधेयकाविरोधात आज धुळ्यात महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी आव्हानानुसार इंडिया आघाडीच्या घटक पक्षाने त्याचबरोबर संविधानप्रेमी पक्ष आणि संघटनांनी आज धुळ्यातील गांधी पुतळा येथे एकत्र येत जोरदार आंदोलन केले। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जनसुरक्षा कायदा मागे घ्या अशी मागणी देखील करण्यात आली। हदगाव तालुक्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीने आज हदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारापासून भव्य मोर्चाची सुरुवात झाली। या मोर्चामध्ये बंजारा वेशभूषेमध्ये अनेक महिला आणि नागरिक सहभागी झाले होते। शेजारील राज्यामध्ये बंजारा समाजाला आदिवासीमध्ये सहभागी केले असताना आम्हाला ओबीसी मध्ये का असा प्रश्न सकल बंजारा समाजाने उपस्थित केलाय। बंजारा समाजाला तात्काळ एसटी मध्ये आरक्षण द्या, अन्यथा आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढू असं मोर्चेकऱ्यांनी सांगितलंय।
तूफानों में हमारा बंजारा अपने कपड़े सुखाते हैं, अपने कपड़े सुखाते हैं। अरे बंजारा तो बंजारा है, बंजारा तो बंजारा है। बंजारा से यारी करो, यारों का यार है बंजारा। बंजारों से यारी करो, यारों का यार है बंजारा। दुश्मन बंजारा से यारी करो, यारों का यार है बंजारा। सच्चाई के लिए कुर्बान है बंजारा, सच्चाई के लिए कुर्बान है बंजारा। दुश्मन के लिए तलवार की धार है बंजारा। इसलिए लोग कहते बाप रे बाप, खतरनाक है बंजारा। तसं पाहिलं तर ही मागणी काय आमची नवीन नाही आहे। जवळपास 1962 पासून आम्ही या मागणीचा सतत पाठपुरावा करत आलेलो आहे। या मागणीसाठी मोठे मोठे आंदोलन झाले आहेत। 2013 मध्ये आपण जर बघितलं असेल तर बुलढाणा येथे लाखोच्या संख्येने गोरबांधव एका ठिकाणी या मागणीसाठी जमले होते। परंतु कुठेतरी या सरकारला द्यायचं नसेल किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल, त्यामुळे हे आमचे आजपर्यंत जे एसटी प्रवर्गात आम्हाला समाविष्ट करून घ्यावं ही मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही। परंतु आता बंजारा समाज खूप ताकदीने आणि एकजुटीने या मागणीसाठी एकत्र येत आहे। आणि आज जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयाला, प्रत्येक कलेक्टर ऑफिसला, आयुक्तालयात, प्रत्येक ठिकाणी गोरसेनेच्या माध्यमातून आणि संपूर्ण समाज बांधवाच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे। आणि आपल्या माध्यमातून मला एसटी बांधवांना सांगायचं आहे की बांधव, आमचा समाज कोणाच्या ताटातलं खाणारा आणि कोणाच्या ताटातलं हिसकावून घेणारा नाही आहे। आम्ही फक्त आमची मागणी अशी करतोय की जे एसटी प्रवर्गाला जे सुविधा आहेत त्या सुविधामध्ये अ ब क ड यानुसार वर्गवारी करून आम्हाला जे आमचं आरक्षण आहे त्या टक्केवारीच्या नुसार आम्हाला आरक्षण देण्यात यावं। तुमच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नये, तुमच्या आरक्षणाला धक्का लागून आम्हाला घ्यायचं पण नाही, फक्त आम्हाला त्या सुविधा मिळावं अशा या प्रकारची आम्ही आज तहसीलदार मॅडम यांच्याकडून यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन केलेलं आहे। आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर हे जे प्रस्ताव आहे केंद्र शासनाकडे पाठवावा आणि आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी। अन्यथा ज्या संख्येने आज आम्ही इथं फक्त निवेदन देण्यासाठी जमलो आहोत, यापेक्षा लाखोच्या संख्येने आमचे मोर्चे निघतील आणि या मोर्चाला सर्वस्वी जबाबदार इथलं शासन प्रशासन राहील। सांगलीच्या वाटेगावमधील दरा परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यात सतत होणाऱ्या लोड शेडिंगमुळे या परिसरात बिबट्याची आणखी दहशत वाढली। त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून शेतकरी वर्गातून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली। या परिसरात दर 6 महिन्यात एका व्यक्तीवर हल्ला होत असतो। तसेच या शेतकऱ्यांच्या पाठीमागे बिबट्या लागल्याची माहिती देखील इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी दिली। त्यामुळे या बिबट्याच्या दहशतीमुळे या परिसरातील कोणीही महिला, शेतकरी आपल्या शेतीकडे जाण्याचं धाडस करत नाहीत। त्याचबरोबर या परिसरात एक गाई म्हशीच्या गोठ्याजवळ बिबटा दबा धरून बसला होता। शेतकरी वैरण टाकायला गेला असता या बिबट्याचे दर्शन झाले। यावर वारंवार तक्रार करून सुद्धा वन विभाग लक्ष देत नसेल तर बिबट्याने आमच्यावर हल्ला करून आमचा जीव घेतल्यावर वन विभाग कार्यवाही करणार का, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। यामुळे या गोष्टीची दखल शासनाने घ्यावी आणि लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। तर या भागामध्ये असलेल्या रामोशी समाजातील एका शेतकऱ्याच्या त्यांनी 7 ते 8 शेळ्या जखमी करून मारल्या। आणि आता असा विषय झाला आहे की या भागामध्ये लोड शेडिंगमुळे लाईट बंद आहे, तरी तेथील राहणारे ग्रामस्थ असतील, तेथील जनावरांची गोटे असतील, यांना या बिबट्यापासून धोका आहे। तरी यांच्या जीवितास काय जीवितहानी झाली तर याला जबाबदार प्रशासन राहणार का, हा आमचा त्यांच्याकडे एक प्रश्न आहे। त्यांनी त्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा एवढीच आमची मागणी आहे। आज वाटेगावातील सातदारा परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन झालं। तेथील लोकांच्या वेळेवर निदर्शनास आल्यामुळे त्याला तिथून पळवण्यात आलं। तरी सांगण्याची बाब अशी, गेल्या 4-6 महिन्यापासून बिबट्याने या भागामध्ये हाहाकार माजवला आहे। त्यानं दहशतच अशी पसरवल्या की शेतकरी त्या रानामध्ये जायला भ्यायला लागला। तरी असा विषय की गेल्या 1-2 महिन्यापूर्वी एका शेतकऱ्यावर त्याने हल्ला केला, तरी एका शेतकऱ्याच्या मागे लागला होता। आणि भागातील सर्व म्हणजे कुत्रे असतील, पाडसं असतील, त्याने एकही ठेवलं नाही। आज ठोंबरे वस्तीवशी एका गायी आणि म्हशीच्या गोठ्याजवळ तो डोक धरून बसलेला दिसून आला। तरी तेथील लोकांच्या वेळेवर निदर्शनास आल्यामुळे तेथील लोकांनी त्याला हाणून पळवून लावले। तरी याची वारंवार तक्रार आम्ही वन विभागाकडे केली, तरी वन विभागानं ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं। तरी याची दखल कोण घेणार हा आमचा प्रश्न आहे।
हॅलो बाळाच्या उचलून इथं काढली ती कोणी तर अक्षरच काढलाय तर सरकारच्या जनसुरक्षा कायद्याविरोधात आज रायगडमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी जनतेचा आवाज दाबणार नाही, जनसुरक्षा कायदा मान्य नाही अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला होता। रद्द करा समोर शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पीक विमा कंपनीने अगदी तुटपुंजा पीक विमा नुकसान भरपाईवर शेतकऱ्यांचं मनधरणी केली असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे। काही शेतकऱ्यांना फक्त 100 रुपये नुकसान भरपाई तर त्याच गटात काही शेतकऱ्यांना लाखाची नुकसान भरपाई मिळाली। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सर्वे फॉर्मची मागणी केली आहे। तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी चिखली येथील पीक विमा कंपनीच्या कार्यालयावर आज धडक दिली असून कार्यालयात आक्रमक होत ठिय्या आंदोलन सुरू केले। पीक विमा कंपनीने शेतकऱ्याच्या खात्यात 50, 25, 34 असे रुपये टाकून शेतकऱ्यांची थट्टा लावलेली आहे। 25 रुपयात 50 रुपयात म्हणजे काय शेतकऱ्यांना नुकसान देऊन काय साध्य करायचं कंपनीला हेच काही कळत नाही। म्हणजे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय, किती कंपनीने दाखवलंय हेच काही सावळा गोंधळ आहे। आणि त्यामुळे आज सकाळपासून शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये ठिय्या मांडलेला आहे। कोणीही संबंधित कंपनीचा अधिकारी अद्यापपर्यंत इथे आलेला नाही। जर यांनी दखल घेतली नाही तर आज शेतकरी इथेच मुक्काम करणार। आणि दौंडी द्यायची सांगितली होती, नाही दिली दौंडी। 4-5 जणांना चेक केलं, अर्ध भरले पंप देऊन बाकी झाली मग शेवटी काय पैसे काय आणले, वाटायला आणले का साहेबांनी? हे वापस द्यायला आणले दे रे। चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना काल पीक विमा रक्कम जमा झाली। ती रक्कम अतिशय तुटपुंजी आहे। त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना 20 रुपये, 19 रुपये, 18 रुपये, 68 रुपये, 300 रुपये, 200 रुपये अशी पीक विम्याची रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे। आज आम्ही शेतकऱ्यांसह या पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे। आज आम्ही ज्या शेतकऱ्यांना अतिशय कमी रक्कम आली ती रक्कम आज आम्ही सोबत घेऊन आलेलो आहे आणि ती पीक विम्याची रक्कम आम्ही पीक विमा कंपनीला परत करणार आहे। आमची शासनाला आणि पीक विमा कंपनीला कळकळीची विनंती आहे, ज्या शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी अशा स्वरूपात पीक विमा रक्कम दिली ती रक्कम उर्वरित रक्कम या शेतकऱ्यांना देण्यात यावी। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी सर्वे फॉर्म मागितले त्या शेतकऱ्यांना सर्वे फॉर्म देण्यात यावे, जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतात आले, शेतात पंचनामे केले आणि त्यावर त्या शेतकऱ्याचे नुकसान जे आहे ते 85 ते 90% दाखवण्यात आलेलं होतं। मात्र त्यांना अतिशय तुटपुंजी रक्कम 19 रुपये, 68 रुपये जर येत असतील तर आमचा या पीक विमा कंपनीला सवाल आहे, तुम्ही तुम्हाला नेमकं करायचं काय? एकीकडे गवगवा केला जातो, कोटीने रुपये रक्कम मंजूर केली जाते। आता सध्या सुद्धा 25,000 शेतकऱ्यांना 36 कोटी रुपये मंजूर असल्याचं सांगितलं जातं, मात्र एकीकडे कमी स्वरूपात रक्कम दिली जाते। त्यामुळे आम्ही इथं ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहे, परंतु अद्यापपर्यंत पीक विमा कंपनीचा जिल्ह्याचा प्रतिनिधी इथं आलेला नाही। जोपर्यंत विमा प्रतिनिधी इथं येत नाहीत आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यानुसार त्यांना न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे।
मला जी रक्कम आलेली आहे ती रक्कम मी विमा ऑफिसला परत करण्यासाठी आलेलो आहे. या रकमेमध्ये आज एवढी महागाई झालेली आहे. जर DAP खताची थैली घ्यायची असली तर 2,000 रुपये लागतात आणि बियाची थैली घ्यायची असेल तर 3,000 रुपये लागतात आणि शासन आम्हाला ती पीक विम्याची रक्कम जी देऊ राहिलं आहे ती 100 रुपये 200 रुपये 338 रुपये अशी रक्कम ही शासन देऊन राहिलं आहे. ही शेतकऱ्याची थट्टा करून राहिले का? एवढे पैसे देऊन काय होणार आहे शेतकऱ्याचं? जर तुम्ही आज रोजी जे प्रतिनिधी येतात तुमचे ते 85% 90% तुम्ही नुकसान टाकता आणि एवढी रक्कम जर शेतकऱ्याला देत असेल तर ही एक शेतकऱ्याची थट्टा आहे. अशी थट्टा शेतकऱ्याची करू नये म्हणून मी हे पैसे आज वापस घेऊन आलो. जनसुरक्षा विधायक विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने संविधान चौक येथे आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी जनसुरक्षा विधायक रद्द करा अशी घोषणा देण्यात आल्या. संविधान चौक येथे तीनही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जुलमी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात या सरकारने कायदा आणला. या कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडी आणि आम्ही सगळे लोक या कायद्याच्या निषेधार्थ विरोधात आम्ही या ठिकाणी जमलो. हे जे कायदा आहे हे कायदा फार चुकीचा आहे. जे देशाला लोकशाही पद्धतीनं जे राज्य आपण करत आहोत इथं कुठेतरी हुकुमशाही पद्धतीनं पुढील काळात हे करण्याचं या सरकारचं धोरण आहे. त्यामुळे यांचा आम्हाला या ठिकाणी निषेध करायचा आहे. 2024 जे जनसुरक्षा विधेयक लागू केलं त्या विधेयकाच्या विरोधात आमचं हे महाविकास आघाडीचं आंदोलन आहे. हे आंदोलन जनसुरक्षा विधेयक म्हणजे सर्वसामान्य जनतेवर त्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारा हा कायदा आहे. ही दडपशाही आहे. देशामध्ये कळत न कळत आणीबाणी लावल्यासारखा हा कायदा आहे. याच्यामुळे पत्रकार असो, सामान्य जनता असो, महिला असो, विद्यार्थी असो, शेतकरी असो, सामान्य आवाज काढण्यासाठी या आपल्या मागण्या करण्यासाठी तो रस्त्यावर येऊ शकणार नाही. या सगळ्या दृष्टीनं हा कायदा एकदम बेकायदेशीर आहे आणि दडपशाहीचा आहे. उद्या सरकार आणि सामान्य जनतेचा एकमेकांवर विश्वास राहणार नाही. आपण सरकारपुढे आपलं मानणं मांडणार नाही आणि लोकशाहीचं मूल्य दाबणारा हा कायदा आहे. या निषेधात आज आमचा हा मोर्चा आहे. कोल्हापुरात जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. तर महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका करत विरोधकांच्या आवाजाला दाबण्यासाठी हा कायदा आणला जात असल्याचा आरोप केलाय. इंडिया आघाडीने पुढील काळात लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. आवाज इथे येत असेल तर द्या.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गवासी दी.बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी राज्य सरकारबरोबरच इतर राजकीय पक्ष, संघटना आणि स्थानिक भूमिपुत्र सकारात्मक असतानाही केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असून विमानतळाला दी.बा. पाटील यांचं नाव देण्याबाबत जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करतायत। मात्र जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दी.बा. पाटील यांचं नाव देण्यात येत नाही तोपर्यंत या विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश म्हात्रे यांनी थेट केंद्र सरकारला दिला आहे। पण आता घरच्या गाड्या जातात खूपच एवढं मोठं चांगलं आंदोलन झालं। एक शॉर्ट घेऊया तर 1.5 मिनिट पण हलवलं असे तर ना कल्याण डोंबिवलीचे मला फोन आले तर आम्ही 300 ते 400 घराला त्यांच्या मीटिंग झाले। स्त्री भ्रूण हत्या वगैरे हा जो विषय आहे तो आत्ताच म्हणजे आत्तापर्यंत त्यांचा कधी या गोष्टी मीडियामध्ये आले महाराष्ट्राचं नेतृत्व ते करत होते। तुम्ही सांगा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ॲक्च्युली आतापर्यंत लपून राहिल्या। ह्या गोष्टींचा आपण विचार केला सगळ्या शेतकऱ्यांसाठी लागू झाला। राज्यभर सगळ्यात मोठा विषय होता साहेब कुळ कायद्याचा। हे तुम्हाला माहिती आहे 200-300 सुटतील पण आता घरच्या गाड्या जातात खूपच एवढं मोठं चांगलं आंदोलन झालं। एक शॉर्ट घेऊया तर 1.5 मिनिट नारायण नागो पाटील जे आगरी समाजाचं होतं ज्याने हे आंदोलन चालू केलं आणि त्यावेळेस स्वतः या आंदोलनाची दखल घेऊन स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या गावात गेले होते आणि त्यांनी स्वतः त्या कुळ कायद्याचं जो रूपांतर होतं कारण त्यावेळेस इंग्रजांची सत्ता होती आणि त्यावेळेस देखील 1939ला इंग्रजांकडून तो GR कुळ कायद्याचा काढण्यात आला। परंतु त्याच्यात आपल्याला कल्पना असेल की अनेक वर्ष तो GR आला परंतु त्याचं कायद्यात रूपांतर झालं नव्हतं आणि मग 1957 ज्यावेळेस दी.बा. पाटील साहेब आमदार झाले 1957 ते 1965 साली त्यांनी सतत या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि हा कुळ कायद्याचा जो कायदा होता हा याचं कायद्यात रूपांतर केलं, अंमलात आणलं। आज तुम्ही सांगा जी व्यक्ती 5 वेळा आमदार 2 वेळा खासदार महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते हा राजकीय भाग झाला। शेतकऱ्यांसाठी जागेच्या बदल्यात जागा हे फक्त ठाणे जिल्ह्यापुरतं नाही तर हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर लागू झाला। स्त्री भ्रूण हत्येचा कायदा जो महाराष्ट्र शासनाने पारित केला परंतु त्याची दखल देखील केंद्र सरकारने घेतली आणि केंद्र सरकारने तो कायदा आणला। कुळ कायद्याचं देखील आपण पाहिलं असेल ज्यांनी फक्त या जिल्ह्यापुरतं किंवा राज्यापुरतं केले नाही तर संपूर्ण देशभरातील मग शेतकरी असतील समाज आता OBC समाजाचं देखील आपल्या माहितीसाठी सांगतो ज्यावेळेस OBC समाजाचा आंदोलन झालं तर संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व OBC समाजाचं हे देखील दी.बा. पाटील साहेब करत होते आणि त्यावेळेस आपल्याला मी सांगतो की साधारणतः OBC आरक्षणाचा जो विषय होता याच्या मंडल आयोगाच्या शिफारशी ज्या लागू करण्यासाठी महाराष्ट्राचं नेतृत्व ते देखील स्वर्गीय दी.बा. पाटील साहेबांनी केलं आणि 1983 साली हे देखील OBCचं आरक्षणाचं देखील कायद्यात रूपांतर झालं। आज आपण विचार केला तर एक समाजापुरतं एक जिल्ह्यापुरतं त्यांचं काम नाही, संपूर्ण देशभरासाठी संपूर्ण राज्यभरासाठी त्यांचं काम आहे आणि असं असताना देखील आजपर्यंत बरं याच्यात नामकरणाच्या याच्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने किंवा स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीने एकच नाव आहे। महाराष्ट्र शासनाने देखील एकच नाव हे केंद्र सरकारकडे पाठवलेलं आहे तरीसुद्धा त्याच्यात उशीर होते, विलंब होते। ही सगळी जी भूमिका आहे केंद्र सरकारची ही संशयास्पद आहे आणि म्हणूनच मी संसदेत देखील आवाज उठवला। आता देखील त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आम्ही 4 व्हीलर गाड्यांच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। ही रॅली भिवंडीतून निघेल, ठाणा नवी मुंबई मार्गे विमानतळाला फेरा मारून जासई गावात जाईल जिथं त्यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन करण्यात येईल आणि त्यानंतर एक जास्तीत जास्त 1-2 लोकांची भाषणं होतील, तीही श्रद्धांजलीपर होतील। फक्त या रॅलीच्या माध्यमातून आम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आहे, सरकारच्या लक्षात आणून द्यायचं आहे आणि मुद्दाम त्यांची राजकीय सामाजिक जी सगळी पार्श्वभूमी शेतकऱ्यांविषयी त्यांची कळकळ हे सगळं तुम्हाला सांगण्याचा उद्देश तो आहे
की खरं म्हटलं तर ही व्यक्ती एका समाजापुरते, एका जिल्ह्यापुरते, एका राज्यापुरती नाही, ह्या व्यक्तीने संपूर्ण देशाचं नेतृत्व केलं होतं. अशा प्रकारची त्यांची कामं आहेत. मग असं असताना देखील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यास विलंब का होतो? आणि म्हणून आम्ही स्वतःही पहिल्यांदा रॅली काढतो. परंतु एक नक्की आहे की जोपर्यंत ह्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात येणार नाही, तोपर्यंत या विमानतळाचं उद्घाटन कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. सगळे आज आम्ही हजारोच्या संख्येने चाललेले आहे. जेव्हा प्रत्यक्ष वेळ येईल लाखोच्या संख्येने येईल. कारण आपल्याही कल्पना असेल, इथं फक्त आगरी कोळी समाजाचा विषय नाही, संपूर्ण ओबीसी समाजाचा विषय, संपूर्ण शेतकरी समाजाचा विषय, सगळ्यांसाठीच काम केलं ना. स्त्री भ्रूण हत्या, आमच्या माता भगिनीसाठी तो कायदा पारित केला. ज्या वेळेस ती वेळ येईल लाखोच्या संख्येने सगळे हजर असतील, सगळे विरोधाला असतील. आणि म्हणून शासनाला आत्ता तरी फक्त जागे करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो. कितीच्या संख्येने गाड्या जाणार? कमीत कमी 2000च्या वर गाड्या असतील. जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी आज राज्यभरात महाविकास आघाडीकडून निदर्शने करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने बुलढाण्यात देखील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसह राज्य आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनानंतर गांधी जयंती दिनी जेल भरो आंदोलन केले जाणार आहे आणि त्यानंतर तीव्र आंदोलन देखील छेडण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. धिक्कार असो, धिक्कार असो. गांधी जी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से. गांधी जी लड़ेंगे चोरों से. इनकलाब जिंदाबाद. जन विरोधी कायद्याचा निषेध करता है. जनजागृती करता है. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहू आणि तांदळाची आवक वाढली असून तांदळामध्ये मसुरी, SLO, कोलम, लचकारी आणि बासमती यांचा समावेश असून तांदळाचे दर कमीत कमी 32 रुपये आणि जास्तीत जास्त 100 रुपये प्रति किलो इतके आहे. तर गहू देखील 8 ते 10 प्रकारचे उपलब्ध असून त्याचे दर 30 ते 55 रुपये किलो आहेत. पावसाचा परिणाम या दरांवर झाला असून सध्या दर स्थिर आहेत असे व्यापाऱ्यांनी सांगितले. सर फिलहाल जो मार्केट में है चावल और गेहूं, उनके रेट कैसे और कौन सी वैरायटी की? देखो अभी कम से कम जो माल आ रहे हैं वो यहाँ पे बिकता है 3100 रुपये में. कम से कम जो आ रहा है मालवराज क्वालिटी, जो लोकवन जैसा क्वालिटी 32 से करके 37, 38 तक भाव है. कहाँ से आता है ये? सब ये आता है MP, गुजरात और राजस्थान, तीनों जगह से अभी फिलहाल माल आ रहा है. कितने वैरायटी के चावल और गेहूं है आपके पास? गेहूं तो मतलब 10-12 वैरायटी के गेहूं रहते हैं. चावल तो बहुत प्रकार से रहते हैं, मतलब 20-25 क्वालिटी मतलब जात करेंगे. ज्यादा से ज्यादा रेट क्या है और कम से कम रेट? कम से कम चावल का रेट आएगा समझो ना 34-35. अच्छे में अच्छे सब 50-55 के ऊपर भाव. ये बारिश की वजह से कुछ माल आने की कुछ असर वगैरह पड़ा है? नहीं, हाँ थोड़ा वो चावल में बढ़ा है. चावल 4-5 रुपए क्विंटल में बढ़ गया है. अभी पहले कम था थोड़ा भाव, अभी थोड़ा बारिश की वजह से मतलब थोड़ा भाव चावल में बढ़ गया. ये रेट कब तक ठीक हो सकते हैं? नहीं, ये तो है फिलहाल तो रेट मतलब अभी कम ही था. अभी जो मेल है माल है, अभी जो रेट चल रहा है वो सही है, कोई मतलब बड़ा नहीं है इतना. ये फिलहाल में रेट कम है. अगले साल के हिसाब से क्रॉप के हिसाब से कम ही रेट था. आपका नाम सर? महेश भानुसर. जुळली गाठ ग या सन TV मालिकेचे क्रिएटिव्ह हेड युवराज घोरपडे यांनी न्यूज मराठी 24/7 शी बोलताना त्यांच्या आयुष्यातील घडामोडीचा आढावा सांगितलाय.
पाहूयात आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी युवराज घोरपडे यांच्याशी केलेली बातचीत. नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आता आहे कोल्हापूर चित्रनगरीमध्ये आणि आपल्यासोबत आहेत जुळली गाठ गय या TV मालिकेचे क्रिएटिव्ह युवराज घोरपडे सर. सर, मला एक सांगा, तुमचा प्रवास कसा सुरू झाला? बेसिकली माझा प्रवास नाटकापासून म्हणजे थिएटरपासून सुरू झालेला आहे. म्हणजे मी आता टेलिव्हिजन आणि चित्रपटासाठी जरी काम करत असतो तरी सुद्धा मी अजूनही नाटक करतो. तर जवळजवळ 33-34 वर्ष हा माझा नाटकाचा प्रवास आहे. आणि 2005 साली मी सिनेमामध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून आलो आणि तिथून जो माझा प्रवास सुरू झाला तो TV मालिकेपर्यंत गेला. TV मालिकेमध्ये मी असोसिएट डिरेक्टर, असिस्टंट डिरेक्टरमध्ये काम करत असताना टेलिटेल मीडिया कंपनी जी आहे, ज्या कंपनीचं हे सिरियल आहे, त्या कंपनीमध्ये मी 2010ला असोसिएट डिरेक्टर म्हणून लागलो. आणि पुढे त्याच कंपनीने मला स्वतंत्रपणे दिग्दर्शक आणि त्यानंतर 2016 साली जी काही दिया परदेश नावाची सिरियल आली होती, त्या सिरियलला मी पहिल्यांदा क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणजे आता जो मी ज्या पदावर आहे त्या पदावर काम करायला सुरू झालो. आणि तेव्हापासून मला वाटतं मोजल्या नाहीत मी, पण 10 ते 12 सिरियल्स मी ॲज अ क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी सिरियल आहे, आता या सिरियलला मी नुकतीच 15 दिवसापूर्वी जॉईन झालेलो आहे. बेसिकली या मालिकेची जी गोष्ट आहे ती 2 घराण्यांमधला रिवेंज, ज्याला आपण बदला म्हणतो, त्या बदल्याची गोष्ट आहे. आता त्या सिरियलबद्दल मी किंवा सिरियलमध्ये चाललेल्या गोष्टींबद्दल मी जास्त बोलणं योग्य नाही ठरणार, कारण आता येत्या काही दिवसामध्ये आमच्या जुळली गाठगमध्ये खूप टर्न्स आणि ट्विस्ट येणार आहेत. ते ट्विस्ट आत्ताच ओपन करून प्रेक्षकांना निराश करणं बरोबर ठरणार नाही. परंतु टेलिटेल मीडिया या कंपनीचे निर्माते महेश तागडे सर आणि जितेंद्र गुप्ता सर यांनी मला टेलिव्हिजनच्या सगळ्या बाजू, म्हणजे रायटिंग असेल, एडिटिंग असेल किंवा दिग्दर्शन, क्रिएटिव्ह दिग्दर्शक, या सगळ्या गोष्टीसाठी मला प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि हे प्रॉडक्ट आता सन मराठीचं आहे, म्हणजे निर्मिती टेलिटेल मीडियाची आहे आणि प्रस्तुतकर्ता सन मराठी आहे. सन मराठीची सुद्धा माझी ही आता 3री सिरियल आहे ॲज अ क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून. आणि त्यांच्याबरोबर सुद्धा काम करायला एक मजा येते, एक स्वातंत्र्य असतं प्रत्येक तंत्रज्ञाला, दिग्दर्शकाला असेल, क्रिएटिव्ह दिग्दर्शकाला असेल, कलाकारांना असेल, लेखकांना असेल. तर या चॅनल बरोबर आणि या कंपनी बरोबर काम करत असताना ती एक छान मजा येते करत. तर हे होते आपल्याबरोबर युवराज घोरपडे. कृष्णात पाटील, कोल्हापूर. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.